सो फ्रेंड्स, इथे मी घेतली आहे बॅग पॅक करायला. हे बघा इतकं जर पसरला. मला विचारते मी कोणते सामान कुठे कसं काय पॅक करायचं होतं. आणि साहेब तर आता यायचे आहे ऑफिसमधून, तर मला विचारायला की कुठे कसं काय सामान पॅक करू. आणि तुम्हाला विचारायला समजा हे कुठे चालली आपलं बॅग पॅक करून, तर समोर तुम्हाला कळणारच आहे. तर मी आता लवकरात लवकर बॅग पॅक करते आणि मग मला बाकीचे पण काही सामान घ्यायचं आहे, तर ते पण मी सामान घ्यायला जाते. चला भेटूया समोर आपण. तर आम्ही हा सामान इथे घेऊन आलेला आहोत, जे लागणारे सामान आहेत वगैरे. आणि इथे मी फायनली इथे अशा प्रकारे पूर्ण पॅकिंग केलेली आहेत. आता साहेब आले आहेत, तर ते आपल्या हिशोबाने बरोबर चेक करणार की मी बरोबर पॅकिंग केली आहे की नाही. जर माझे पॅकिंग आवडणार नाही तर ते पूर्ण चेंज दाखवतो तुम्हाला मी. तर आम्ही आता निघालेलो आहोत स्टेशनवरती जायला, बट ॲक्च्युली आमची ट्रेन आहे लेट. तर तरी म्हटलं टायमिंगचा काही भरोसा नाही, कधी काय होतं. ट्रेन लवकर पण होणार आहे भरपूर आज लेट इथूनच निघायला, नागपूरवरून निघायला. तर बघू आता ट्रेन आमची किती वाजता येते. तर ट्रेन आल्यावरती मग डिपेंड करते इथून निघायचं. सो फायनली ट्रेन आमची आलेली आहेत. आणि आले किती वाजता तुम्हाला दाखवते मी टायमिंगमध्ये. हे बघा 4:31 ट्रेन आमची आलेली आहे. ट्रेनचा टायमिंग होता आमचा 12:05 आणि आली किती वाजता ते 4:31. तुम्ही सांगा काय टायमिंग आहे हा. आणि आम्ही आतापर्यंत तिथेच होतो प्लॅटफॉर्मवरती. भरपूर लोक आलेले आहेत त्यासाठी. चला आता मी मस्तपैकी ट्रेनमध्ये जाऊन एक आराम करूया आता, कारण की भरपूर वेळ आम्ही थांबलो इथे स्टेशनवरती. 11 वाजतापासून येऊन आता आराम झाला पाहिजे थोडासा. भेटूया समोर. असं वाटतंय आता कधी कधी स्टेशन येते आणि कधी कधी आम्ही आता ट्रेनवरून खाली उतरतो, कारण की खूप कंटाळलो आहोत, कारण की भरपूर वेळपासून आम्ही ट्रेनमध्ये बसल्यामुळे. तर चला फायनली आम्ही नाशिकमध्ये उतरलेलो आहोत. तर चला म्हटलं कुठे स्टॉप न घेता आपल्याला लवकर लवकर लोकल दर्शन करून घ्यायचे आहे. छोटे मोठे मंदिर जे आहे दर्शन. तर अगोदर आम्ही पार केलं गोदावरी नदी. तर जाता जाता आम्हाला गोदावरी नदीचे दर्शन झालेले आहेत. मग झालं आम्हाला काळाराम मंदिरचे दर्शन. नाश्ता वगैरे करून फ्रेश वगैरे होऊन पटापट लवकर आम्ही अगोदर पहिला दर्शन केलं काळाराम मंदिरचे दर्शन, कारण की आमच्याकडे टाईम भरपूर कमी आहेत आणि त्या टाईम कमी असल्यामुळे आम्हाला लवकरात लवकर दर्शन करायचे होते. तर आम्ही अगोदर दर्शन केलेलं आहे काळाराम मंदिरचे. इथे मोबाईल अलाउड नव्हतं, तरी मी इथे लपू चोरी इथे कॅचअप केलेलं आहे व्हिडिओ मंदिरचं. हे बघू शकता, हा आहे काळाराम मंदिर. हा मागचा बॅकग्राऊंड आहे पूर्ण मंदिरचा. इथे भरपूर लोक फोटोज क्लिक करत होते, बट मी इथं काहीच शूटिंग केलेलं नाही, कारण की त्या दिवशी आम्ही 4 वाजता ट्रेन आमची आली आहे नाशिकला. तसंच आम्ही फ्रेश वगैरे होऊन लवकर नाश्ता करून इथे आलो आम्ही 5-6 वाजता दर्शन करायला. किती घाई गडबड झाली तुम्हाला सांगू नाही शकत. भरपूर घाई झाली, कारण की आम्हाला इथून लवकरात लवकर रात्रीच्या वेळेस निघायचं होतं त्र्यंबकेश्वरला, कारण की आमच्याकडे टायमिंग भरपूर कमी होतं. ॲक्च्युली कसं ट्रेन लेट आल्यामुळे ना टायमिंग थोडंसं ॲडजस्ट करून आम्हाला घ्यावं लागलं. आणि मग नंतर आम्हाला दर्शन करायचे होते सीतागुफाचे. तर मग जिथे रावणने सीताचं अपहरण केलं होतं पंचवटीमध्ये आम्ही आलेलो आहोत. हे आहे सीतागुफा आम्ही आतमध्ये बघायला गेलो तर बघू शकता भरपूर लाईन आहे. ते लाईनमध्ये आम्हाला पण उभं राहायचं होतं आणि त्या लाईनमध्ये उभं राहून पण आम्ही आतमध्ये जे एंट्री केली. बघू शकता किती गर्दी आहे तिथे. हा गुफातून बापरे, मला वाटलं मी निघणार. मग कुठे जायचं आहे? इकडे जायचं आहे. तर इथे दाखवलेलं आहे की रावण कशा भेषमध्ये येऊन सीताचं अपहरण केलेलं होतं. भिक्षांदे देवी म्हणून ह्या रूपमध्ये येऊन तो रावण सीताला घेऊन गेला होता अपहरण करून. मग इथे सीतागुफा बघितल्यानंतर मग आम्ही निघालो आहे गोदावरी नदीकडे. तर जाता आम्हाला गणपती बाप्पाचे दर्शन केले आम्ही. मग आम्हाला एकाने रात्रीची गोदावरी मातेची आरती बघायची होती. तर तुम्ही पण बघा पूर्ण आरती. खूप छान पद्धतीने आरती केली आहे. हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे. नमोस्तुते.
फोटोग्राफी तर खूप छान वाटलं आम्हाला गोदावरी नदीची आरती बघून आणि कपाळाच्या मंदिरचे पण आम्ही दर्शन करून मग निघालो आम्ही आमच्या त्र्यंबकेश्वरकडे नगरीकडे जाण्याकरिता। तर हे आहे त्र्यंबकेश्वर नगरी। तर आम्ही एंट्री केलेली आहे आतमध्ये गेटमध्ये जायसाठी। मग चला म्हटलं तर रूम वगैरे करावं लागेल, आपल्याला इथे राहायचं आहे तर रात्रभर तर राहावंच लागेल ना। मग चला मी रूम केली इथे। मग रूममध्ये एंट्री करून बघते की रूम कशा प्रकारे आहेत। जर रूम आवडला तर कन्फर्म करायचं, नाही तर मग चेंज करायचं, दुसरं बघायचं। ठीक आहे। हो म्हणजे तसं दहेजमध्ये नाही आलं ना। थकून गेले यार। आम्ही निघालो आता मस्त। तर चला मग आता आम्ही फ्रेश वगैरे झालेलो आहोत। तर फ्रेश होऊन मस्तपैकी आता करू म्हटलं रात्रीच्या जेवणाची व्यवस्था। कसं आहे ना, ट्रॅव्हलिंग करून आम्ही नाश्ता तर केलं होतं दुपारच्या वेळेसला सायंकाळीला, पण आता रात्रीची वेळ म्हटलं तर भूक तर लागणारच नाही यार। कसं ना आता इतकं प्रवास केल्यानंतर मलाच थकून जाते। तर मग चला म्हटलं पहिले आपण जेवणाची व्यवस्था करूया, मग नंतर निवांतपणे आराम करून मग उद्या मॉर्निंगला यात्रेला निघूया आपण त्र्यंबकेश्वरला। तर चला म्हटलं तर रात्रीची वेळ इकडे हॉटेल वगैरे राहते सुरू की कसं काय। सो हे फ्रेंड्स गुड मॉर्निंग। तर आज आहे आमच्या इथे रूममध्ये त्र्यंबकेश्वरमध्ये तर आज आहे आमचं डे 2 त्र्यंबकेश्वरमध्ये। तर आज झालं रेडी, बघू शकता। तर मी वगैरे इथे आम्ही सगळे रेडी होऊन हां, तर आम्ही इथे झाले रेडी होऊन आता निघणार आम्ही दर्शन करायला। चला आमच्यासोबत तुम्ही पण दर्शन करून घ्या, भेटूया समोर। मी आता निघालेले आहोत दर्शनासाठी। आता बघूया समोर किती लाईन वगैरे राहते, गर्दी भेटते की खाली राहते तर वाटत नाही मला। सोमवार त्र्यंबकेश्वरमध्ये कधी राहणार नाही असं दिसत नाही, तर बघूया। आम्ही इथे पोचलेलो आतमध्ये जाण्यासाठी। हा गेट आहे आतमध्ये जाण्याचा। तर इथे काय दुकान बहुतेक चालू व्हायचे आहे ना, काय दुकान बहुतेक चालू व्हायचे। हा पूर्ण मार्केट आहे। मला माहिती आहे कसं वाटतं एक प्रकारचे हा उज्जैनसारखं नाही पण शिर्डीसारखं वाटतं, कारण की प्रत्येकजण महाराष्ट्रीयन लोक आहे आणि उज्जैनमध्ये कसं हिंदी साईड होती तिथे। आतमध्ये आम्ही मंदिर तिकडे मी मंदिर विसरून गेली। इकडे
लाईन भरपूर असेल. गजरा कितीला आहे? 20ला आहे. पूर्ण आहे का? किती लागायचे? ओ ऐका ना, गजरा 2 द्या. 20 रुपयाला. नाही 2 नाही. 2 द्या ना जी. मोगरा आहे म्हणूनच 2 म्हटलं. मोगरा आहे तो. 2 द्या म्हटलं 20ला. नाही 2 द्या नाही. 2 नाही. मोगरा आहे तो. अरे एक कुठे लागत? दिसून पण नाही. एक लागलेलं दिसन काय? एक लागलेलं नाही दिसत. 2 देऊन द्या जी. 2 द्या 20ला. नाही 2ला नाही येत बाई. 30ला तुमने 2. 30ला 2 द्या. हा ना 30ला तू शेवटी आम्ही काय रडियाच काय वापय. मोगरा भेटला हा आहे आतमध्ये मोबाईल अलाउड आहेत की नाही ही आयडिया नाही. आता बघून जर मोबाईल परमिशन आतमध्ये राहणार तर व्हिडिओ कॅप्चर करणार, नाही तर मग नाही होऊ शकणार. ज्या रस्त्याने आम्हाला जायचं होतं तिथून माहीत पडलं आहे की तो रस्ता एंट्री पासवाल्यांसाठी आहे. तर आम्हाला मागच्या साईडून जायला लागतं. काय ना देवदर्शन करायचं तर पाससाठी इथून जलबाजीचे सप्तमी कुठे एंट्री चप्पल ठेवा. इकडून एंट्री आहे वाटते. आम्हाला वाटलं का त्या गेटावरून एंट्री आहे, बट त्या गेटावर एंट्री नाही आहे. ते फक्त पासवाल्यांसाठीच आहे. तर आम्ही इथून आलेलो आहोत. चला आतमध्ये जाण्याची एंट्री झालेली आहेत. मोबाईल अलाउड नाहीत आहे असं वाटतं. बघू शकता तुम्ही इतकी आहे गर्दी. इथपर्यंत आलेलो आहोत. बाहेर बघू शकता लाईव्ह दर्शन. इथे लाईव्ह दर्शन सुरू आहेत. इथे गर्दी इतके भयंकर एकदम धक्काधुक्की सुरू आहेत. मागून येते आणि समोर जाण्याची घाई इतकी. आज ॲक्च्युली कसं मंडे पण आहेत ना, मंडे सोमवार असल्यामुळे पण डबल गर्दी आहे. लाईव्ह दर्शन सुरू आहे. श्रृंगार सुरू आहे. तर लाईनमध्ये उभं राहून मी तर पूर्ण कंटाळून गेलते. कारण की कसं मॉर्निंगची वेळ म्हटलं तर मी ना ब्रश केल्याबरोबर रेडी वगैरे झाल्यावरती आम्ही नाही चहा पिला नाही, बिस्किट नाही, काही नाश्ता वगैरे काहीच नव्हतं केला. त्यासाठी मला थकल्यासारखं एकदमच. आणि मी एखाद्या रेकॉर्डिंग करत होती, ती समोरची लेडीज माझ्याकडे बघत होती. मला हासा पण येत भरपूर येत होता. तर म्हटलं इकडे शिंगाट चालू आहेत. आम्ही फक्त लाईव्ह बघूनच आम्ही समोर जात होतो. तसं वाटतं कधी कधी आमची एंट्री होते तर भगवान जाने आता. आणि हे साहेब आमचे कंटिन्यू लाईव्हकडे बघत होते. मी यांना विचारलं की तुम्हाला भूक लागली का, नाश्ता करायचा आहे का, कोणता विचार करताय. तर नाही म्हणते, बस आता दर्शन करायचे बाकी आहे म्हणते बाबाचे म्हणते, मग नंतर सर्व करू म्हणते आपण नाश्ता वगैरे म्हणते. चला ठीक आहे मग म्हटलं. हाय म्हटलं जोश यांच्यामध्ये आता पण की उभं राहायचं आणि दर्शन करायला जा. तर चला आता म्हटलं ठीक आहे, आपण आरामात मस्तपैकी पटपट लवकर दर्शन करूया, मग नंतर पेटपूजा करूया. कारण की लवकर दर्शन करायची पण घाई आहे आणि लवकरात लवकर नाश्ता करायची पण घाई आहे. त्यामुळे तर चला भेटूया समोर, दर्शन करायला दाखवते मी. इथे डबल लाईन आहे काही बघू शकता. एका रूममध्ये 2 लाईन आहे आणि इथे इतकी पण लाईन लागली आहे. ते पूर्ण सिंगल लाईन आहे आणि फक्त तिथूनच तुमचं डबल लाईन आहे. इतके हालत बेकार इथे धक्काधक्की होते.
तर फायनली आतमध्ये आमची एंट्री झालेली आहे. पण काय अर्थ तासनतास लाईनीमध्ये उभं राहा, मग ते लोक म्हणतात की लवकर लवकर दर्शन करून समोर व्हा. असं थोडी होते, कारण की आम्हाला दुरूनच दर्शन करायला मिळालेले आहेत. कारण की जवळ दर्शन कोणाला पण नाही करू देत, ते VIP असो की लोकल असो. मग काय अर्थ नाही ना मग. तर आम्हाला दुरूनच जे आम्ही हार बेलफूल वगैरे घेऊन जातो तिथून, तर ते समोर जे सिक्युरिटी होते तिथे मोबाईल अलाउड नव्हता. तरी मी लपून लपून काही क्लिप घेतले, पण ते क्लिअर आलेले नाही आहे. ते धक्काबुक्कीमुळेच ते मिस्टेक झालेले आहेत. तर त्यामुळे काय हरकत नाही. जसं की आपल्या नागपूरचं संत्र फेमस आहे, तसंच नाशिकची आहे अंगूर फेमस आहे. तर चला म्हटलं आपण नाशिकची अंगूर पण टेस्ट करून बघावं. नागपूरमध्ये तर नेहमीच करतो, तर आता नाशिकमध्ये आलेच आहोत, एकदा अंगूर टेस्ट केलीच पाहिजे. तर मग आम्ही अंगूर घेतल्यानंतर दिसली काकाची भोरा फिरत आली. तर मग यांची पण झाली भोरा फिरत आली. हा भोरा कसा आहे मला काय कळलंच नाही. डोक्याच्या बाहेरच गेला कशा प्रकारचा भोरा आहे. एक तिथे लटकून आहे खिळाला. मी हे माझ्या मागे लागले की मी भोरा घेते. मी नको बाई, आपल्या डोक्याच्या भारी केस आहे. हे आपल्या नागपूरमध्ये याच्यापेक्षा छान मिळते. म्हटलं आपण तिथे घेऊन काही इथे काही अर्थ हे नाही आहेत. इथं मला वेगळाच वाटला भोरा, काही अर्थ नाही म्हटलं भोरा घेऊन म्हटलं. तर चला आपण निघूया इथून. मग आम्हाला पण टाईम होत होता, आम्हाला पण चेकआउटचा टाईम दिलेला होता. रूममध्ये पटपट इथं जे काही आहे आवरायचं आहे, सामान पॅकिंग करायचं आहे निघायसाठी. दर्शन झालेले आहे. असं वाटलं की मला की मोबाईल अलाउड नाही राहणार, पण मोबाईल अलाउड होता. फक्त तिथे आतमध्ये घेऊन जात नव्हता येत. तर जिथपर्यंत मला मोबाईल घेऊन जा अलाउड होता तिथपर्यंत मी व्हिडिओ कॅप्चर केलेली आहेत. बघितलं तुम्ही. आता फक्त लुक आपला जे आहे ड्रेसअप चेंज करते आणि निघायचे म्हणून नाशिक लोकल नाशिककडे भेटूया समोर. चेंज केलेलं आहे आणि आता आहे निघायची तयारी. आमची बॅग वगैरे घेऊन आता निघत आहे. जे बाकीचे वाचलेले लोकल नाशिक दर्शन आहेत, तर ते आज आम्ही करणार आहोत. तर आपण तुम्हाला लोकल नाशिक दर्शन तर भेटूया समोर. आले आहे साफसफाईसाठी करून. तर जाता जाता झाले आम्हाला हनुमानजीचे दर्शन. म्हटलं जाते इथे हा हनुमानजीचं जन्मस्थान आहे. तर इथे मी फर्स्ट टाईम बघितली ती मोठी मूर्ती हनुमानजीची. तर छान वाटलं हनुमानजीचे दर्शन करून. मग आम्ही निघालो आपल्या रस्त्याकडे. इथे छान वाटलं बघून. आणि मग ॲक्च्युली कसं भूक पण लागली होती भरपूर जुराची. तर मग चला म्हटलं भूक लागली आता आपण थोडंसं जेवण वगैरे करूयात. आणि रेस्टॉरंटमध्ये स्टेशनवर रेस्टॉरंट नवीन ओपन झालं, तिथे आम्ही छान पद्धतीने जेवण वगैरे केलं. मग आता काही वेळानंतर आम्ही ट्रेन. तर चला मग आपली ट्रेन आलेली आहे. तर पब्लिक बघा नागपूर स्टेशनवर यायला किती सारे जण आहेत. तर आपला प्रवास नाशिकच्या इथपर्यंतच आहे. तर हा नाशिकच्या दर्शनचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करायला विसरू नका. तेव्हापर्यंत बाय बाय.